निर्णय एक तिढा मराठी कादंबरी भाग 32. अवनीला जेव्हा निमिषने सांगितलं की लवकरच तिच्या जाऊबाईला बाळ होणार आहे, तिला खूप आनंद झाला होता आणि आपल्या मनातील आई होण्याची इच्छाही उफाळून आली होती. निमिष आणि अवनीचं यावर बोलणं व्हायचं. त्या दोघांनाही आता त्यांच्या छोट्याशा गोंडस बाळाचे वेध लागले होते, पण अजूनही त्यांची इच्छा पूर्ण झाली नव्हती. कधी कधी अवनीला या गोष्टीचं दडपण यायचं. लग्नाला 2-2.5 वर्ष उलटूनही आपल्याला अजून बाळ होत नाहीये याची सल तिला कायम जाणवायची. पण या विषयावरून अजून तरी तिच्या सासरच्यापैकी कुणीच तिला काहीच बोललं नव्हतं, म्हणून तिला थोडं बरं वाटत होतं. नाहीतर तिचं सासर गावचं असल्यामुळे तिथं या गोष्टी सर्रास घडतात, यामुळे तिला थोडं दडपणही यायचं. एक दिवस अचानक दुपारच्या वेळेस अवनीला सार्थकचा फोन आला आणि नेहमीप्रमाणे त्याने तिला सरप्राईज दिलं. काय मॅडम, काय करताय? सार्थक फोनवर अवनीशी म्हणाला. काही नाही रे, बोल ना, काय म्हणतोस? आज कशी आठवण झाली आमची अवनी? हो का, स्वतः करतेस का कधी एक तरी फोन? सार्थक, काही जेव्हा कधी फोन करते कायम बिझी असतोस, नाहीतर करतो तुला नंतर असं म्हणतोस आणि फोन करायचा विसरून जातोस. अवनी, हो ग, होतं कधी कधी बिझी असतो खरंच, सार्थक म्हणाला. मग असं म्हण, असं नको म्हणू की मी कॉल करत नाही, अवनी म्हणाली. बरं ते जाऊ दे, ऐक ना, आता सध्या मी आणि निधी तुझ्या एरियाच्या आसपासच आहोत, येऊ का घरी मग? सार्थक म्हणाला. हो ये ना, विचारतोय काय असं? अवनी, विचारलं ग, म्हणलं पोरगी दुपारची झोपली वगैरे असली तर उगाच झोप मोड व्हायची. सार्थक हसून म्हणाला. गप आता, ये नीट. अवनीने त्याला असं म्हणून फोन ठेवून दिला. पुढच्या काही मिनिटातच सार्थक, निधी अवनीच्या घरी पोचले. हाय, सार्थक म्हणाला. हाय, अवनी म्हणाली. निधीने हसूनच तिच्याकडे पाहिले. अवनीनेही तिची रिॲक्शन रिपीट केली. दोघांना पाणी दिले. ही बघ काय म्हणते. निधी टीव्हीवर चालू असलेल्या कार्टून फिल्म पाहत हसून सार्थकला म्हणाली. कार्टून? लहान पोरगी आहे अजून, सार्थक म्हणाला. आवडतं ग मला, मूवी बघायला बोर होतं मला, अवनी निधीकडे पाहत म्हणाली. निधी आणि अवनी आज पहिल्यांदा एकमेकींशी बोलत होत्या. निधी दिसायला सावळीच, टपोरे डोळे सुदृढ बांधायचे आणि सार्थकपेक्षाही दिसायला उंचीपुरी होती. तिच्या बोलण्यातला ठसकेपणा अवनीला नेहमीच खटकायचा. तिचा स्वभाव हा डॉमिनेटिंग होता. आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट कशी म्हणून घ्यायची हे तिला अगदी बरोबर जमायचं आणि सार्थकही तिला कधीच कुठल्या गोष्टीसाठी नकार द्यायचा नाही. ती म्हणेल ती पूर्व दिशा, मग ते काही असलं तरी हे समीकरण जणू ठरलेलं होतं. जेव्हा अवनीने निधीला फोटोमध्ये पाहिलं होतं तेव्हाच तिला या गोष्टीचा अंदाज आला होता की निधी सार्थकपेक्षा उंच असावी आणि तिचा अंदाज खरा ठरला. अवनीचं आणि सार्थकचं यावर बोलणंही झालं होतं की ते दोघे लुकवाईज एकमेकांना मिसमॅच आहेत, पण हेही तितकंच खरं होतं की दोघं एकमेकांना कम्फर्टेबल होते, एकमेकांना चांगलं समजत होते. कदाचित एखादी रिलेशनशिप टिकवण्यासाठी ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्या दोघांचं एकमेकांवरच्या प्रेमामुळे दोघेही एकमेकांसोबत खुश होते. अवनी आता किचनमध्ये जाऊन चहा ठेवून बाहेर आली तरी या दोघांची मस्ती चालू होती. दोघेही कुठल्या तरी गोष्टीवरून हसून बोलत होते, एकमेकांच्या पायावर हळूच फटका देत होते. हे बघून अवनीला थोडं ऑकवर्ड वाटलं, पण ते दोघेही बिनधास्त होते. निधी कदाचित सार्थकपेक्षा जास्त बिनधास्त होती. सार्थक तिला गप्प बस म्हणत होता, पण निधीचं हसणं सुरूच होतं. शेवटी अवनीने त्यांना चहा दिला आणि इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. यावरून तिला कळलं की हे दोघेही आता पुण्यातच आहेत. निधी आपल्या 1-2 मैत्रिणींसोबत रेंटवर राहत होती, तर सार्थक पुण्यातल्याच आपल्या मोठ्या भावाकडे राहत होता. मग अवनी, कसं चाललंय सगळं? सार्थक म्हणाला. ठीक आहे, अवनी म्हणाली. तुला कंटाळा येत नाही का ग दिवसभर? काय करते दिवसभर घरात बसून तू? सार्थक म्हणाला. काय करणार, सगळी कामं आवरली की टीव्ही, अजून काय? तेव्हा अवनी म्हणाली. निधी या संभाषणात कुठेच नव्हती, ती आपला मोबाईल चालवण्यात व्यस्त होती. मग जॉब वगैरे बघणं एखादा? सार्थक म्हणाला. बघितला होता, जॉईनही केलं होतं, पण इकडे पुण्याचा प्रवासातच 4-5 तास जातात. परत तिथं ऑफिस टाईम 9 तास आणि आम्ही ते आउटसाईडला असल्यामुळे घरी पोचायलाही वेळ लागतो. नाही झालं ॲडजस्ट. त्यातही रोटेशनल शिफ्ट असतात, त्यामुळे इथं रात्रीचं ट्रॅव्हलिंग इम्पॉसिबल आहे. आमच्या इथं तर 9 वाजता सगळं सामसूम होतं आणि निमिषचीसुद्धा शिफ्ट असते, त्यामुळे काय नाही जमलं. अवनीला जॉब करायची खूप इच्छा असतानाही ते तिला परिस्थितीमुळे शक्य नव्हतं, त्यामुळे ती सांगताना अगदी उदास झाली होती. मग गाडी शिकणार? सार्थक म्हणाला. मला भीती वाटते, नको बाबा, अवनी म्हणाली. त्यात काय एवढं? निधी बघ, ती गाडीनेच प्रवास करते आणि खरं पुण्यात ट्रॅव्हलिंगला वेळ लागतो, सार्थक म्हणाला. अवनीला तिची परिस्थिती काय आहे हे माहीत होतं आणि तिला ते पॉसिबल आहे की नाही हेही, त्यामुळं तिने तो विषय जास्त लांबवला नाही. बाबू चल ना आत, मला घरी जायला वेळ होईल, निधी सार्थकला म्हणाली. तिने बाबू म्हणताच अवनी गालातल्या गालात हसली आणि तिने सार्थककडे बघितलं. सार्थकचं लक्ष मात्र निधीकडे होतं. हो बाबू चल, मग अवनी निघतो आम्ही. ओके. सार्थक आणि निधी तिचा निरोप घेऊन तिथून निघाले. सार्थक
जाताना निधी सार्थकला अगदी चिटकून मिठी मारून बसली होती. निधीच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. ती घरात आली तेव्हा तिला विचार पडला, खरंच इतकं बिनधास्त आयुष्य आपण जगतोय का कधी? असं कुणासमोरही, अगदी सार्थक समोरही आपण निमिषसोबत असं वागू शकू का? छा, आपल्याला तसं नाही जमणार कधी. शेवटी प्रत्येकजण वेगळा असतो. पण सार्थक किती बदललाय. पहिल्यासारखी अटॅचमेंट जाणवली नाही त्याच्या बोलण्यात. अगदी कॅज्युअली बोलत होता. जसं लग्न झालंय तसं त्याच्यासोबतचं शेअरिंग कमी झालंय. कदाचित निधीच्या येण्याने आता त्याला सगळं तिच्यासोबत शेअर करावं वाटत असावं. आपण तरी काय करतोय वेगळं? आपल्यालाही निमिषसोबत किती गोष्टी बोलायच्या असतात. त्याच्यासोबत बाहेर जाऊन छान गप्पा मारत भटकावं वाटतं. पण त्याला असं काहीच नाही वाटत. त्या दिवशी त्याला आपण सहज म्हणलो की लग्नाआधी मी कधीच अशी इतकी दिवस घरात बसून राहिली नाही. मला नाही आवडत. तर तो म्हणाला की जात जा मग बाहेर फिरायला एकटं जाऊ का? मला तुझीही साथ हवी आहे सोबत. का कधी कळत नाही तुला? एकदा म्हणले की लग्नाआधी तर तुम्हाला मुंबईत किती ठिकाणं नेलं होतं फिरायला, कारण तुम्हाला तिथलं काहीच माहीत नव्हतं आणि तुम्ही मात्र कुठेच नेत नाही इथं आल्यापासून. तर किती कोरडेपणाने तो म्हणाला की तुला फिरायचं होतं तर लग्नाआधीच फिरायचं होतं ना, आता काय? त्याचं हे बोलणं ऐकून तर आपल्या डोक्याला हात लावला. काय बोलायचं होतं पुढे मी? त्याचं आपल्यावर प्रेम आहे, खूप प्रेम आहे, पण त्याच्या जगाकडे बघण्याचा आणि आयुष्यात जगण्याचा दृष्टिकोन विचित्र आहे आणि तो आपल्याला पटत नाही. म्हणून तर आपली भांडणं होतात. अवनी खूप वेळची आपल्याच विचारात होती. तिचा फोन वाजला तसा तिची विचारांची तंद्री भंग पावली. निमिष फोनवर बोलत होता. थोडा लेट होईल चिकू, मला पाऊस येतो इकडे जोरात. थोडा कमी झाला की निघतो ऑफिसमधून. बरं ठीक आहे, सांभाळून या. असं म्हणत अवनीने बाईक करून फोन कट केला. ती पुन्हा तिच्या विचारात मग्न झाली. रात्रीचं जेवण बनवताही ती विचार करत होती. आपल्या नशिबाने आतापर्यंत आपलं एकच स्वप्न पूर्ण केलंय आणि ते म्हणजे निमिषसोबत लग्न. बाकीच्या स्वप्नांचं काय? आपल्याला तर स्वावलंबी व्हायचं होतं, आईवडिलांसाठी काहीतरी करायचं होतं, पण इथे येऊन सगळं संपलंय. हळूहळू तिला वाटू लागलं. तिने विचार केला, जर आपल्याला बाहेर जाऊन जॉब करणं आता पॉसिबल नाही तर घरी बसून एखादं काम बघावं का? ते ऑनलाईन जॉब असतात तसं. अवनीच्या मनात विचार आला. तिने एकदा पेपरमधून आलेलं पॅम्पलेट वाचलं होतं, ऑनलाईन बसून घरी बसून काम करा, पण त्यासाठी त्या ठिकाणी जाऊन एकदा रजिस्ट्रेशन करायचं होतं. अवनीने ॲड्रेस पाहिला, पण तिला मुळातच पुण्याची इतकी माहिती नसल्यामुळे तिथं जायचं तरी माहिती हवी, म्हणून तिने तो विचार सोडून दिला होता. पण आता तिला ते आठवलं. तिने त्यावेळी फोनमध्ये त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवलेला तिला आठवलं. तिने तो मोबाईलमध्ये शोधला तर सापडला. तिने निमिषला तिचा विचार बोलून दाखवला आणि ॲड्रेसबद्दल विचारलं तर निमिषनेही तिला ॲड्रेस नीट सांगितला. पण तिच्यासोबत येणं त्याला जमणार नव्हतं. ती एकटीच आता जायचा विचार करू लागली. पण एकदा त्या जॉबविषयी खात्री करून घ्यावी असं तिला वाटलं. तिला अचानक सार्थकचा विचार आला. तिने याबद्दल सार्थकला विचारायचं असं ठरवलं. लगेच तिने सार्थकला फोन लावला. हाय, बिझी आहे का? बोलू शकतोस? अवनी विचारली. नाही गं, बोल ना, सार्थक म्हणाला. अवनीने त्याला त्या ॲडबद्दल सांगितलं आणि ॲड्रेससुद्धा. अच्छा, ते होय, माहीत आहे मला, सार्थक म्हणाला. ग्रेट, मग सांग ना मला, कसं जायचं तिकडे आणि एक्झॅक्टली कुठे आहे ते? अवनी म्हणाली. तुझ्या इथून बस आहे, पण नंतर उतरून थोडं चालावं लागेल तुला, थोडं शोधावं लागेल. सार्थकला एरिया माहीत होता, पण एक्झॅक्टली ठिकाण माहीत नव्हतं की कुठे आहे. ओ बरं, बघते, अवनी विचारात म्हणाली. कधी जाणार आहे? सार्थक म्हणाला. निघेलच आत्ता. तिकडे पण वेळ लागेलच ना? अवनी म्हणाली. तुझी हरकत नसेल तर मी येऊ का सोबत तुझ्या? तुला माहीत नाही असंही. सार्थकने मनातला विचार बोलून दाखवला. पुण्यात येऊन खूप दिवसही होऊनही त्या दोघांचं भेटणं बोलणं कमीच होत होतं. निमिषमुळे सार्थकने तिला कधी याबद्दल विचारलं नाही, पण आज नेमका तिला भेटण्याचा योग जुळून येत होता म्हणल्यावर त्याला तो गमवायचा नव्हता. अवनीला यात काहीसं वावगं वाटलं नाही. ओके सार्थक. दोघांनी एक कॉमन पॉईंट ठरवला आणि तासाभराच्या आत दोघेही तिथे भेटले. सार्थक खूप दिवसातून अवनीला असा बाहेर एकटं भेटत होता. क्षणभरात त्याच्या डोळ्यासमोरून त्यांच्या जुन्या आठवणी तरळून गेल्या. हॅलो सार्थक. अरे, कुठे लक्ष आहे? अवनी म्हणाली. व्हाईट कलरच्या हिरव्या रंगाची नक्षीकाम असलेला कुर्ता, त्यावर मॅचिंग कलरची लेगिन्स. सार्थकने तिच्याकडे एक वार पाहिलं. त्याला लग्नाआधीची अवनी आठवली, पण आता तिच्यात आलेला बुजरेपणा त्याला दिसत होता. तिच्या आवाजाने तो भानावर आला. सार्थक, तू बाईक घेऊन आलायस? अवनी थोडी ओशाळली. हां, का गं? सार्थकला प्रश्न पडला. खूप दिवसातून बाईकवर बसते रे. आय एम नॉट कम्फर्टेबल यू नो. तुझ्या खांद्यावर हात ठेवला तर चालेल ना? घरात बसून आलेला बुजरेपणा अवनीला जाणवत होता. तिचा आत्मविश्वास या 2-2.5 वर्षात हरवून गेला होता. त्यामुळे तिने अगदी निरागसपणे सार्थकला विचारलं,
सार्थकलाही तिच्या चेहऱ्यावर आलेलं टेन्शन साफ दिसत होतं आणि खरं तर इतक्या वर्षाची मैत्री असताना असे प्रश्न विचारायची तिला गरज नव्हती. पण तिच्या मनावर आलेलं दडपण तिने अगदी फॉर्मॅलिटी प्रश्न केला. हो चालेल, ठेव. अँड डोंट वरी, मी गाडी सावकाश चालवेल, सार्थकने तिला निश्चिंत केलं. मग अवनीने बाईकवर चढताना त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसली आणि ते आता निघाले. आज पहिल्यांदा अवनी सार्थकच्या बाईकवर बसली होती, तेही असं त्याच्या खांद्यावर हात ठेवून. सार्थकला छान वाटलं की अवनीशी आज छान गप्पा मारता येतील, अगदी आधीसारखं. क्रमशः